सत्यार्थी, सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, इंदिरा आयव्हेप, छत्रपती संभाजीनगर. इंदिरा आयव्हेपची सुरुवात 2019मध्ये आम्ही संभाजीनगरमध्ये केली होती आणि त्याच्यानंतर हे लेव्हल 2 क्लिनिक आहे जिथं आम्ही काम करतो. लेव्हल 2 म्हणजे जिथे होम पिकअप, एम्ब्रियो ट्रान्सफर ह्या प्रोसिजर होत असतात. आमचे लेव्हल 1 सेंटर आहे नांदेड, लातूर, जालना, बुलढाणा आणि अकोला या ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी पेशंटचे स्टिम्युलेशन होणे, त्यांना इंजेक्शन देणे, त्यांची सोनोग्राफी करणे ह्या प्रक्रिया होतात आणि जी मेन प्रोसिजर आहे ती संभाजीनगर इथे होत असते. सगळ्यात आनंदाची सध्या न्यूज अशी आहे की इंदिरा आयव्हेपच्या 200 सेंटर्समध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट लॅब ऑफ द इयर हा अवॉर्ड आम्हाला यावर्षी मिळालेला आहे. त्यासाठी मी आणि माझ्या टीमचे धन्यवाद देतो आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या पेशंटसाठी असेच प्रयत्न करत राहू आणि हाच रिझल्ट ठेवण्याचा प्रयत्न करू. इंदिरा आयव्हेपची सुरुवात ही 2011मध्ये उदयपूरमध्ये झाली होती. उदयपूरमध्ये पहिलं सेंटर होतं, त्याच्यानंतर पुणे, दिल्ली आणि असं करत पूर्ण भारतभर इंदिरा आयव्हेपनी आपली पालमुळं वाढवलेली आहे. 2024मध्ये मला रायझिंग स्टार इन वेस्ट झोन हा अवॉर्ड मिळालेला होता. हाही नॅशनल लेवलचा अवॉर्ड होता. इथे आता तुम्हाला हा क्वेश्चन असेल की इथे कुठली ट्रीटमेंट केली जाते, तर आय व्ही एफमध्ये ज्या लोकांना मूलबाळ होत नाही, म्हणजे लग्न झालं आहे 1 वर्ष प्रयत्न करूनही ज्यांना बाळ होत नाही, त्या लोकांसाठी हे हॉस्पिटल्स असतात. ह्यामध्ये आम्ही हजबंड आणि वाईफ दोघांची सुरुवातीला तपासण्या करतो. पतीच्या तपासण्यामध्ये त्यांचं वीर्याचं ॲनालिसिस असेल, त्याला सिमेन ॲनालिसिस असं म्हणतो, आणि वाईफच्या तपासण्यामध्ये त्यांची सोनोग्राफी असते, त्यांच्या काही ब्लड टेस्ट असतात, ह्या केल्या जातात. त्यानंतर एक्झॅक्ट त्यांचं कारण काय आहे हे आपल्याला कळून येतं आणि कारणानुसार त्यांची ट्रीटमेंट केली जाते. इन्फर्टाईल कपल जे असतं ह्यांच्यामध्ये मेन जर कारणं 3 ठिकाणी असतात. एक तर असतं की युटरस आणि त्यांची फॉलिकल ट्यूब कशी आहे, दुसरं असतं की त्यांची ओव्हरी कशी आहे, त्यांचं ओव्हरियन रिझर्व कसं आहे, आणि तिसरी टेस्ट आणि महत्त्वाची टेस्ट म्हणजे पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची क्वालिटी कशी आहे. ह्या 3 व्यतिरिक्त 99% ह्या 3मध्येच कुठेतरी प्रॉब्लेम असतो. 1% मग इम्युनॉलॉजिकल फॅक्टर असतील किंवा अजून काही कारणं असतात. ह्याच्या उपचार पद्धती जर आपण बघायला गेल्या तर सुरुवातीला एखादं जोडपं आलं आहे आमच्याकडे, त्यांचं वय कमी आहे, अशा केसेसमध्ये त्यांना नॅचरल ट्रायल दिलं जातं. नॅचरल ट्रायल म्हणजे हॉस्पिटल्समध्ये आम्ही सोनोग्राफी करतो, त्यांचं ओव्हुलेशन म्हणजे ज्यावेळेस पाळीच्या 14व्या दिवशी अंड फुटत असतं आणि त्यावेळेस जर संबंध झाले तर प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढत असतात, तर आम्ही त्यांना त्यांचा ओव्हुलेशनचा टाईम काढून देण्याचा प्रयत्न करत असतो. सोनोग्राफीनं आम्ही फॉलिकलची मॉनिटरिंग करतो, त्याची साईज मोठी झाली त्याला फुटण्याचं इंजेक्शन देऊन मग पेशंटला आम्ही सांगतो की आता ह्या टाईम ड्युरेशनमध्ये तुमचं एक रप्चर होणार आहे, तुम्ही आता तुमचे संबंध ठेवा, याला प्लॅन रिलेशनशिप असं म्हणतात. तर ह्या प्रोसेसमुळे त्यांचे नॅचरली कन्सीव्ह होण्याचे चान्सेस वाढत असतात. दुसरी उपचार पद्धती असते ती असते IUI, इंट्रा युटराईन इन्सिमिनेशन. ह्याच्यामध्ये पतीचं वीर्य घेतलं जातं, त्याला वॉश केलं जातं. पाळीच्या 14व्या दिवशी जेव्हा अंड फुटतं मग त्याला ते वॉश केलेलं सिमेन हे युटरसच्या आतमध्ये सोडलं जातं. ह्याचे रिझल्ट्स नॅचरलपेक्षा थोडेसे चांगले आहे. याच्यामध्ये आपण स्पर्मला एगच्या जवळ नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि 3-4% जर नॅचरलचे रिझल्ट असतील त्याचे 7-8% IUI टेक्निकचे रिझल्ट्स. आता ह्याच्यानंतरचा ट्रीटमेंट ऑप्शन असतो तो असतो IVF. IVFची सुरुवात ही 1978मध्ये झाली होती. आज आपण 2026मध्ये आहोत. याच्यामध्ये बऱ्याच ॲडव्हान्समेंट आलेल्या आहेत, ड्रग इंजेक्शन्स चेंज झालेली आहेत, मीडिया चेंज झालेला आहे आणि IVFवरून आता आपण ICSIवरती शिफ्ट होतो आहे. ICSI म्हणजे इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ICSI. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की पाळीच्या 2ऱ्या दिवसापासून स्त्रियांना इंजेक्शन दिले जातात आणि 10 ते 12 दिवसपर्यंत हे इंजेक्शन चालतात. त्यांचे स्त्रीबीज वाढले की ते शरीराच्या बाहेर आपण भूल देऊन काढतो. त्याचवेळी पतीचा शुक्राणू घेतो आणि त्याचा गर्भ बनवतो. या गर्भाला 5 दिवस आपण लॅबमध्ये वाढवत असतो. 5व्या दिवशी त्याचे ब्लास्टोसिस बनतात. त्याच्यानंतर त्याचं ग्रेडिंग होतं. जे चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रियोज आहेत त्याला आपण फ्रीज करून ठेवत असतो लिक्विड नायट्रोजनमध्ये आणि 1-1.5 महिन्यांनी गर्भपिशवीची कंडिशन बघून त्यांच्या काही टेस्ट करून जसं की हिस्टोस्कोपी वगैरे करून त्या गर्भाला युटरसमध्ये प्रत्यारोपित केलं जातं. आणि या प्रत्यारोपणाच्या 15 दिवसानंतर आपण त्यांची ब्लड टेस्ट करून हे कन्फर्म करतो प्रेग्नन्सी लागली की नाही लागली. त्याच्यात ती टेस्ट असते बीटा एसीची. बीटा एसीची व्हॅल्यू 100पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणत असतो, है ना.
आणि बीटासीच्या 15व्या दिवसानंतर सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यामध्ये हे कन्फर्म केलं जातं की एक बाळ त्यांचं आहे, 2 आहेत की हे त्यापेक्षा जास्त आहे. आता 2022च्या पूर्वी इंडियामध्ये कुठला लॉ नव्हता. 2022 नंतर आपल्याकडे ART लॉ इंडियामध्ये लागू झाला आहे आणि याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. त्या सगळ्यात महत्त्वाची गाईडलाईन्समध्ये जेव्हा ट्रीटमेंटला तुम्ही येता त्या लेडीचं वाईफचं वय हे 21 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 50पेक्षा जास्त नसायला पाहिजे. तसेच पुरुषांमध्ये 23पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 55पेक्षा जास्त नसायला पाहिजे. कायद्याने आपल्याला ही बंधनं घालून दिलेली आहेत. या एज लिमिटमध्येच आपण त्यांचं IVF करू शकतो किंवा कुठलीही इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट असेल, फॉलिक्युलोमेट्री असेल, स्टिम्युलेशन असतील, फॉलिक्युलोमेट्री असेल, हे सगळं आपल्याला करता येत नाही. म्हणून कायद्याच्या चौकटीत बसूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामध्ये हे आहे की तुम्ही 2 जास्तीत जास्त 3 गर्भापर्यंत आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त ट्रान्सफर करायचं नाही असं आपल्याला कायदा सांगत असतो. आतापर्यंत किती कुटुंबाला आपण हे बघा, जर आता हे कॉर्पोरेट आहे, इंदिरा आयोगची म्हणले की 200पेक्षा जास्त सेंटर्स आहेत. तर पूर्ण भारतात आम्ही 2 लाखचा आकडा आता क्रॉस केलेला आहे. मागच्या महिन्यामध्ये पूर्ण भारतामध्ये 2 लाख सक्सेसफुल प्रेग्नन्सी इंदिरा आयोगमधून मिळाल्या आहेत. संभाजीनगरचा विचार केला तर मला वाटतं 3000पेक्षा जास्त नक्कीच आपण मराठवाड्याच्या पेशंट्सला आपण त्याचा फायदा झालेला आहे, नक्कीच झालेला आहे. नेवासा येथील शिबिर संदर्भात आव्हान नेवाशाला आम्ही 31 तारखेला कॅम्प ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही पेशंट्स येतील त्यांना आम्ही मोफत त्यांचं कन्सल्टेशन असणारे फ्री सल्ला मसलत, म्हणजे तुमचे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरी असतील, तुमचे जुने रिपोर्ट्स तिथे बघितले जाणार, तुमचे प्रॉब्लेम्स काय आहे जुन्या रिपोर्टसून बघितलं नाही, तुमच्यासाठी योग्य तो सल्ला आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पेशंट्सला पुढे ट्रीटमेंटमध्ये यायचं आहे किंवा पुढची ट्रीटमेंट घ्यायची त्या पेशंटसाठी आम्ही 25,000चा डिस्काउंट त्या कॅम्पमध्ये ठेवलेला आहे. जी पेशंट्स तिथे येऊन रजिस्ट्रेशन करतील त्यांना IVFच्या फीसमध्ये 25,000ची सूट आम्ही देत आहोत. सर, याच्यामध्ये फेल होण्याचे किती चान्स असतात? हे बघा, तर आपण स्टडी जर बघितलं ना, IVFचा सक्सेस रेट 25 ते 30% आहे. पण आपण जी टेक्नॉलॉजी यूज करतो ती IHC, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता ह्या सेंटर वाईज रिझल्ट असतो. त्याच्यामध्ये एम्ब्रिओलॉजिस्टची ट्रेनिंग कसं झालं आहे, डॉक्टरांचं ट्रेनिंग कसं आहे, कुठले प्रोटोकॉल यूज केले गेले. तर ॲव्हरेज आपण पकडलं तर मी माझ्या अनुभवाने सांगते 60 ते 70% मध्ये सक्सेस रेट असतो. बाकी फेल्युअर होतात, मग पण त्यांना दुसरी सायकल घ्यावी लागते. पण फेल्युअर हा एक IVFचा भागच आहे. त्याला फेल असं समजून आपण पुढे न जाता त्याला पॉझिटिव्ह घेऊन नेक्स्ट सायकलमध्ये आपण काय त्याच्यामध्ये चेंजेस करून आपले रिझल्ट कसे वाढतील ह्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. सर, असे केंद्र भरपूर आहेत. आपल्या केंद्राचं वैशिष्ट्य काय? सेंटर्स भरपूर आहेत, पण मी तुम्हाला सांगितलं की इथे फक्त आम्ही ज्या लोकांना बाळ होत नाही त्यांना प्रेग्नेन्सी लावण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे डिलिव्हरीची फॅसिलिटी नाही. आता तुम्हाला सांगतो की एकच जर व्यक्ती जर 10 कामं करत असेल तर त्याचं स्किल डेफिनेटली कमी होईल. आम्ही फोकस केलंय की फक्त नाही डिलिव्हरी नाही करणार. डिलिव्हरीसाठी आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे जा किंवा तुम्ही पाहिजे त्या डॉक्टरांकडे तुम्ही जाऊ शकता, किंवा आम्ही काही आमचे टायअप हॉस्पिटल्स असतील त्यांना आम्ही रेफर करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना सांगतो की तुम्ही इथे जाऊन डिलिव्हरी करा. पण IVFचं काम मी हेच करतो. हे बाकी सेंटर्समध्ये सगळ्याच फॅसिलिटी म्हणजे एकत्र असतं, तर थोडंसं लक्ष देण्याचं काम डायल्यूट होतं आणि रिझल्टमध्ये फरक येतो. तर वेगळी गोष्ट म्हणजे आमच्या लॅब, इंदिरा आयोगच्या लॅब जर तुम्ही बघितलं ना, तिथं जे एम्ब्रिओलॉजीचं ट्रेनिंग असेल किंवा डॉक्टरांचं ट्रेनिंग असेल ह्याची लेव्हल वेगळी आहे. फार मॉनिटरिंग असतं तिथे. एका एकचा हिशोब म्हणजे आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. रेग्युलर ऑडिट्स होतात की एखाद्या पेशंटचा रिझल्ट कमी असेल तर का बरं आला, त्याच्यामध्ये काय आपल्या झालं, तर हे आमच्यासाठीही इम्प्रूव्हमेंटसाठी चांगलं असतं. हा डिफरन्स आपल्याला नक्कीच बाकी हॉस्पिटल्समध्ये आणि हॉस्पिटलमध्ये. पेशंटला काय आव्हान करत असेल? बरेचसे पेशंट लाजतात, पुढे येत नाही. पेशंट्सला मी आव्हान करेल की लाजण्याची गोष्ट नाही आहे. आता आपण सायन्स एवढं पुढे गेले, आपण बघत असतो यूट्यूब आणि फेसबुकवरती, तर तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे, तुम्ही येऊन आमच्याशी डिस्कस करायला पाहिजे है ना. आणि न लाजता सगळ्या गोष्टी जर शेअर केल्या तर नक्कीच आम्ही तुम्हाला तुमच्या प्रेग्नेन्सी मिळण्याचं किंवा बाळ होण्याचं स्वप्न नक्कीच आम्ही पूर्ण करू शकतो. न लाजता तुमच्या टेस्ट करणं, 1 वर्षापर्यंत नॅचरल ट्राय करणं आणि नंतर हॉस्पिटल येऊन हजबंड वाईफ दोघांच्याही तपासण्या करणं ही मी पेशंट्सला आव्हान करतो. सर, आपल्याला पुरस्कार पण मिळाला आहे या कामाबद्दल काय सांगा? मी लॅब ऑफ द स्टार वेस्ट झोनमध्ये आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. 2024मध्ये होता. त्यामध्ये बीटासीची सक्सेस रेट है ना आणि क्वालिटी कॉम्प्लायन्स ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करून मला तो अवॉर्ड दिला गेला.
आपला स्थानिक पत्ता अजून नेवासाचा पत्ता ज्यांना रुग्णांना यायचं असेल कंप्लीटवरती ठीक आहे ना, आपल्या इथं यायचं असली इथला ॲड्रेस काय सर? ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट. हा संभाजीनगर आपलं 7 हिल्सला किया मोटर्सच्या वरती दुसऱ्या मजल्यावरती हे हॉस्पिटल आहे. MGM कडे वळणारा जो रस्ता आहे 7 हिल ब्रिजच्या बाजूलाच हे हॉस्पिटल आहे. तुम्ही नक्की या, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आणि मी माझ्या साईडने प्रयत्न करेल की तुमच्यासाठी मी काय चांगलं करेन, तुमच्यासाठी मला कुठल्या ट्रीटमेंटचा चांगला ऑप्शन देता येईल आणि तुम्हाला तुमचं बाळ कसं लवकर मिळेल यासाठी मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करेन. थँक्यू.